कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मला फक्त एवढं हो, इंग्रजीचा फवारा मारू नका। सॉरी, माफ करा, माझ्या रागवू नका मॅडम। हो, आम्ही तुमच्यावर नाही रागवलो, तुमची तर आरतीच केली पाहिजे। आम्ही आमच्या नशिबावर रागवलोय। एवढं करून आमच्या वाटेला काय आलंय? हा, गेट आउट, गेट आउट। त्यांनी मुद्दाम नसेल केलं मॅडम, त्यांना कदाचित तब्येतीचा त्रास होत असेल। त्याला पण तेच जिम्मेदार आहेत। ठीक आहे मॅडम, मी काय म्हणते ऐका, सगळं जाऊ दे, मागचं सगळं सोडा। पण मला एक सांगा, आता चारुहास सरांच्या तब्येतीत सुधारणा होती, हे तुम्ही पण ऑब्झर्व केलंय ना? काय केलं? म्हणजे तुमच्याही लक्षात आलंय ना की त्यांची तब्येत सुधारतीये? हो सुनबाई, तुम्हाला किती वेळा सांगायचं, आमच्या समोर इंग्रजी फाडू नका, काय ते शुद्ध मराठीत बोला। ठीक आहे, पण माझा मुद्दा काय आहे? तुमचा मुद्दा हाच की मॅडम, सरांच्या तब्येतीत आता सुधारणा होतीये, तर आपण त्यांना नवीन डॉक्टरांकडे नेऊया का? अजून काही वेगळ्या गोळ्या, वेगळी इंजेक्शन्स दिली, वेगळे उपचार केले तर? समोरच्याचं बोलणं ऐकूनच घ्यायचं नाही, आपलंच म्हणणं खरं करायचं। असं का करता तुम्ही? नाही मॅडम, 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय त्यांच्यापासून लांब राहावा, सांगितलं का नाही? त्यांच्या तब्येतीच्या भानगडीत पडू नका, त्यांच्याबद्दल येऊन आम्हाला प्रश्न विचारू नका। त्यांच्या तब्येतीचं बघायला आम्ही आहोत, आम्ही बघू ते जसे आहेत तसे ठीक आहेत, आम्हाला त्यांच्यामध्ये काय बी बदल नगाय। आणि हा, हे असं पुढं पुढं करणं थांबवा, आम्हाला तुमची त्यांच्या बरोबरची जवळीक नाही आवडत। तो काय तुमचा सख्खा बाप नाही, आणि त्यांचं बघायला त्यांचा सख्खा मुलगा आणि आम्ही जिवंत आहोत। आणि मी या घराचा भाग आहे ना मॅडम? अजून व्हायच्यात। असं कसं म्हणता मॅडम तुम्ही? मी लग्न करून आली या घरात, मी सून आहे मॅडम। आवाज खाली, आवाज खाली। आणि आम्हाला काय सांगताय लग्न करून आला त्या घरात? आम्हीच तुम्हाला लग्न करून आणलंय या घरात। घरात लग्न करून आलात, ही टिमकी आमच्या समोर नाही वाजवायची। मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं, तुम्ही माझ्या आधी आला आहात या घरात लग्न करून, तो मुद्दाच नव्हता माझा मुद्दा वेगळा। मुद्दा तुमच्याकडेच ठेवा हो, ठीक आहे? हो मॅडम, एकदा तरी ऐका ना। आम्हाला काय बी बोलायचं नाही आता ह्यावर, विषय एंड। काय झालं, माझं काही चुकलं का? नाही, तुमचं काय बी चुकलं नाही, आमचं चुकलंय। तुम्हाला लग्न करून या घरात आणलं ना, ते आमचं चुकलंय। जा आता। ठीक आहे, मी जाते मॅडम, पण माझं म्हणणं एकदा ऐका, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते मॅडम, त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेण्याची आम्हाला ना तुमची गरज आहे ना तुमच्या डॉक्टरची। चला निघा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।